मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रस्त्यावर उभा आहे। आपण पाहू शकतो या रस्त्याची फार मोठी दुरावस्था झाली असून मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला आहे आणि त्यामुळे बाजारात येणाऱ्या ग्राहकांना, दुकानदारांना आणि या बाजारात येणाऱ्या सर्व नागरिकांना यामुळे मोठा नाहक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे चिखलातून प्रवास करून बाजार करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। त्याचबरोबर या परिसरातील छोटे मोठे दुकानदार आहेत, त्या दुकानदारांना सुद्धा या रस्त्याचा फटका बसत असल्याचे पाहून आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे दुकानदारांच्या व्यवसायावर सुद्धा परिणाम झाला आहे। आपल्यासोबत काही दुकानदार आहेत। काय सांगाल हो की या ठिकाणचा रस्ता खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकांचा ये-जा असते, परंतु सध्याची परिस्थितीमध्ये ग्राहक या ठिकाणी येतात का? नाही ना साहेब, कारण की पाणी बघा, आता तुम्हीच बघू शकता माझ्या दुकानासमोर पाणी आहे, किचड बी पण आहे। त्या कारणानं गिराईक थांबत नाही। मी आतापर्यंत एकही ग्राहक केला नाही, कारण की ह्या चिखलाद्वारे ग्राहक चिखलामध्ये थांबत नसतात। ते चांगली जागा पाहूनच थांबतात। आम्ही कितीक वेळेस बोललो, पण आता त्याच्याबद्दल काही, आता नगर परिषदनं किचड आणून टाकला होता पहिले, माती, त्याच्यानंतर ते खनगाडी टाकला मुरुम, तरी पण त्या गड्डे होत आहेत। माझी अशी विनंती आहे की नगर परिषद असेल या मार्केट वाले असतील, त्याने हा रोड सिमेंट रस्ता बनवून द्यायला पाहिजे। तर आपण पाहिलंय की याविषयी आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांशी सुद्धा बोललो। त्यांनी सुद्धा या रस्त्याच्या मागणीसाठी राज्य शासनाच्या नगर विकास प्रशासनाच्या सचिवापर्यंत आम्ही तक्रार दाखल केली आहे, परंतु नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया।